सगळ्यांना सूचना आहे, परत एकदा आपल्याला आवश्यक तेवढंच या ठिकाणी प्रत्येकाने प्रसाद घ्या। सर्वांनी जोरात भजन म्हणा। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। 500 वर्ष अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर व्हावं यासाठी खूप मोठा संघर्ष झाला आणि 22 जानेवारीला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। आपला हिंदू सणासाठी हा अतिशय गौरवाचा दिवस आहे, अतिशय अभिमानाचा दिवस आहे। खरं तर तो राष्ट्रीय उत्सव झाला आणि म्हणून शिर्डी शहरामध्ये आम्ही काही सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन साईबाबा संस्थाला विनंती केली, शिर्डी नगर परिषदेला विनंती केली की शिर्डीमध्ये या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने काहीतरी कार्यक्रम होणं आवश्यक आहे आणि म्हणून त्याचं आयोजन केलं। संस्थांनी फार मोठं सहकार्य केलं, त्याचबरोबर नगर परिषदेने खूप मोठं सहकार्य केलं आणि सर्व ग्रामस्थ एकत्र आले। अनेक ग्रामस्थांनी देणगी दिली आणि म्हणून 3 दिवसाचा रामकथेचा कार्यक्रम शिर्डी शहरामध्ये पार पडला। 21 जानेवारीला साईबाबांच्या पालखी मार्गाने अतिशय भव्य अशी मिरवणूक शिर्डी शहरामध्ये निघाली। या मिरवणुकीमध्ये शिर्डीतील सर्व शाळा, त्यांचे विद्यार्थी, शिक्षक, शिर्डी ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने होत्या। महिलांनी कलश आणले होते आणि या रामकथेच्या ठिकाणी त्या मिरवणुकीने येऊन या ठिकाणी राममूर्तीवर अभिषेक केला। अतिशय छान मिरवणूक झाली। सर्व शाळा, त्यांचे शिक्षक, शिर्डी नगर परिषद, साईबाबा संस्थान, शिर्डी ग्रामस्थ आणि ज्या काही महिला उपस्थित राहिल्या त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। त्यांच्यामुळे हा कार्यक्रम फार मोठा यशस्वी झाला आणि 3 दिवस 21 ते 24 आज 4थ्या दिवशी कालच कीर्तन झालं, 3 दिवस कथा झाली। खूप मोठ्या संख्येने कथा ऐकण्यासाठी हबप शंकर महाराज शेवाळे यांच्या मुखातून अतिशय सुश्राव्य वाणीतून अतिशय चांगली कथा या ठिकाणी सर्व राम भक्तांनी ऐकली आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला। खरं तर शिर्डीकरांनी असा उत्सव घेण्याची पहिलीच वेळ, पण इतका प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटलं। आज या कथेचा सांगता झाली। सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी, साईबाबा संस्थेचे पुरोहित साहेब हेही या ठिकाणी उपस्थित होते। कालच अयोध्येहून आले, त्यांना साईबाबा संस्थानला निमंत्रण मिळालं। अयोध्येमध्ये जे काही प्रतिष्ठापनाचा सोहळ्याचा कार्यक्रम झाला त्याचं जे साई भक्तांच्या प्रतिनिधी म्हणून संस्थांचे पुरोहित साहेब त्या ठिकाणी हजर होते, ती पण अभिमानाची गोष्ट आहे। अतिशय छान कार्यक्रम झाला। आज या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। कालाचं कीर्तन झालं, महाप्रसाद या ठिकाणी अनेक ग्रामस्थ, पंचक्रोशी नागरिकांनी घेतला। हा अतिशय आनंददायी सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। मी सर्व उपस्थितांना शिर्डी नगर परिषद, साईबाबा संस्थान, शिर्डी ग्रामस्थ, पंचक्रोशी नागरिक यांना खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो। साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीनगरीमध्ये आज आपण जे बाबांचं जुनं नातं होतं, बाबांनी 119 वर्षापूर्वी जी रामनवमीची सुरुवात ह्या गावामध्ये केली, म्हणजे जे रामाचं आणि शिर्डीकरांचं आणि बाबांचं नातं होतं, आज हे नातं भारतामध्ये माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या सगळ्या प्रयत्नातून आज अयोध्येमध्ये मोठं राम मंदिर या ठिकाणी उभारलं आहे। रामलल्लांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी झाली। आम्ही शिर्डीकर म्हणून एक आपलं समाजाला देणं लागतं, म्हणून समाजाच्या वतीने आपण शिर्डीमध्ये रामकथेचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं। ॲडव्होकेट हबप शंकर महाराज शेवाळे यांची 3 दिवस या ठिकाणी रामकथा चालली। आज कालच कीर्तन या ठिकाणी सांगता आली। मोठ्या प्रमाणात सर्व शिर्डीकरांनी स्वयंस्फूर्तीने, महिला असतील, पुरुष असतील, मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी होत्या। यांनी या ठिकाणी येऊन प्रसाद लाभ घेतला। 3 दिवस सगळ्यांनी कथा ऐकली आणि विशेषतः म्हणजे ह्या ठिकाणी जी आयोजक कमिटी होती, या आयोजक कमिटीने एकदम आपण जो चोखपणे जो कार्यक्रमाचं जो नियोजन म्हणता त्या पद्धतीने कार्यक्रम नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून मी सर्व ग्रामस्थांना, सर्व साई भक्तांना व राम भक्तांना तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना जय श्रीराम म्हणतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। अखंड 500 वर्षाच्या संघर्षानंतर अखेर अयोध्ये येथे रामलल्ला मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा झाली
आणि याचाच एक भाग म्हणून आणि याचं औचित्य राखून शिर्डी ग्रामस्थ, साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही श्रीराम कथेचं आयोजन केलं होतं. खरं तर रामकथे आयोजन करण्यामागचा उद्देश हाच होता की प्रभू रामचरित्रांचं चरित्र, आचरण, विचार हे सर्वसामान्यपणे जाण्यासाठी, त्याचप्रमाणे नव्या पिढीला श्रीरामचंद्र प्रभू कळण्यासाठी आमचं खरं तर हे नियोजन होतं. आणि त्याला शिर्डीकरांनी भरघोस असा प्रतिसाद दिला. ह्या 4 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 21 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत अनेक मोठमोठे पुढारी असतील किंवा अधिकारी असतील, त्याचप्रमाणे शिर्डीकरांनी, पंचक्रोशीतील लोकांनी खूप असा भरघोस प्रतिसाद दिला. आज कालेचं कीर्तन झालं, हजारो लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. त्याच्यामुळं खरंच प्रभू रामचंद्र आणि सद्गुरू साईबाबांच्या कृपाशीर्वादाने हा आमचा रामकथेचा सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत असताना आम्ही देखील या सोहळ्याच्या निमित्ताने या समितीचा भाग होतो, याचा मला खरंच अभिमान आहे. कारण सद्गुरू साईबाबांच्या पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही राहतो, या ठिकाणी श्वास घेतो. खरं तर ही तर आमची पुण्याईत आहेतच, परंतु या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची रामकथा आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम चालला, त्याला शिर्डीकरांनी एक चांगल्या प्रकारचं आम्हाला साथ दिली. त्याबद्दल समस्त शिर्डीकरांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. श्रीराम कथेचं 21 जानेवारी, 22 जानेवारी, 23 जानेवारी आणि 24 जानेवारी अशा प्रकारचं आयोजन केलं होतं. या रामकथेच्या आयोजन केल्यानंतर चांगल्या प्रकारची कथा ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे यांच्या माध्यमातून आयोजित केली. इथल्या नागरिकांनी, शिर्डीतल्या परिसरातल्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम होण्यासाठी शिर्डीतले ग्रामस्थ असेल, शिर्डी नगर परिषद असेल, साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष या रामकथेसाठी अभयराजे शेळके पाटील होते. अनेक मान्यवर होते त्या कमिटीमध्ये, त्यांचा सगळ्यांचा सहभाग होता. पण हा कार्यक्रम कम्युनिटीचा म्हणण्यापेक्षा संपूर्ण युवक असेल, इथले ग्रामस्थ असतील, इथे जे आयोजन करणारे जे काही मान्यवर असतील, यांच्या सगळ्या माध्यमातून हा जो रामकथेचा कार्यक्रम आहे हा पूर्णपणे यशस्वी झाला आहे. अनेक प्रकारचा कार्यक्रम यशस्वी होत असताना आज सुद्धा शेवटच्या कालाच्या दिवसामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पुरुषसुद्धा चांगल्या प्रमाणात होते आणि महाराजांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाचं कौतुक केलं. इथलं उत्कृष्ट नियोजन, आयोजन, त्याबद्दल महाराजांनी शिर्डीकरांना धन्यवाद दिले. आणि हा कार्यक्रम ऐकून भविष्यकाळामध्ये सुद्धा काही कार्यक्रम गावा अशा प्रकारची विनंती ग्रामस्थांनी केलेली आहे. यामध्ये विशेष करून आज साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी उळवले साहेब हे पण आले होते. नगर परिषदेचे दिघे साहेब होते, DSP मिटके साहेब होते. ह्या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते काल परवा आरती करून आयोजन करण्यात आलं होतं. पण आज शिर्डीकरांच्या माध्यमातून एक मागणी करण्यात आलेली आहे. तर साईबाबा संस्थांमध्ये ज्या साईबाबांच्या समकालीन ज्या मूर्ती आहेत, रामाच्या मूर्ती असतील, हनुमानच्या मूर्ती असतील, सीतामाईंच्या मूर्ती असतील, या मूर्तीसाठी खास वेगळं साईबाबा संस्थांनी एक निधी उपलब्ध करून गावाच्या म्हणजे बिरेगावच्या बाजूला काही जागा साईबाबा संस्थांनी विकत घेतलेली आहे. त्या जागेवर भव्य दिव्य असं राम मंदिर बांधावं अशी कल्पना काही आयोजकांनी, कमलाकर भाऊंनी मांडली. त्याला प्रतिसाद म्हणून शिर्डीकरांनी त्याला मान्यता दिली. म्हणून आम्ही आता भविष्यकाळामध्ये कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाऊन त्या राम मंदिराची चांगल्या प्रकारची उभारणी व्हावी यासाठी साईबाबा संस्थांनी पुढाकार घ्यावा अशी आम्ही शिर्डी ग्रामस्थ विनंती करणार आहोत. झालेलं आहे रामनवमीचा वारकऱ्यांसाठी दोन्ही बाजूला जागा खूप ठेवा. आनंद झाला जीवाला. काय सूचना आहे का? रावण असं महाराजानं 3 दिवसाची कथा खूप मस्त सांगितली, जीवाला लागली आपल्या. ज्या ज्या ठिकाणी नदी नाले त्या ठिकाणी वाढायला सुरुवात करा. आमच्या मनाला खूप शिर्डी कर्म गावाला आनंद झाला. दादा ना सगळ्या स्वयंसेवकांच्या हातामध्ये देखील बांधलेल्या ते पण वाढत आहे. छान केलं. राम मंदिराचं योजना झालेलं आहे. आपलं होणार आहे राम मंदिर आपल्या शिर्डी गावात. भाताच्या टोकऱ्यात व्यवस्थित स्वयंसेवकांनी करणार आहे ते वाढण्यासाठी घ्यायचे सगळं आहेत. असं.